तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहेत। 71 केंद्रांवर 28 पैकी 22 जागांसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडते आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय मतदारांची गर्दी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज पाहायला मिळते। मतदान केंद्रावर सुद्धा जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आपली कामं या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळतात। आजचा दिवस हा महत्त्वाचा मतदानाचा दिवस आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज सकाळपासूनच मतदारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण ही दृश्य पाहतोय तळेगाव दाभाडे या ठिकाणी सुद्धा आज आपण पाहतोय सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळते। तर या ठिकाणी 71 केंद्रांवर 28 पैकी 22 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। 349 निवडणूक विभागाचे तर 450 पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। या निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहेत। दरम्यान या निवडणूक प्रक्रिया ही सध्या कशी सुरू आहे, कशा प्रकारे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे याचा संपूर्ण आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी आज मतदान या ठिकाणी पार पडत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासूनच मतदार राजा जो आहे ते घराबाहेर पडलेले आहेत आणि आपल्या मतदानाचा आज ते हक्क बजावत आहे। तळेगाव नगर परिषदेमध्ये एकूण 14 प्रभाग आहे आणि 28 जागा आहेत, परंतु त्यापैकी 22 जागांसाठीच आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। उर्वरित ज्या 6 जागा आहेत कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचं मतदान जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे, त्यामुळे फक्त 22 जागांसाठी या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे। सर्व जे उमेदवार आहेत ते आज आपलं नशीब आजमावत आहेत। या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत आहे, त्यामुळे इथले जे स्थानिक आमदार आहेत सुनील शेळके असतील किंवा भाजपचे माजी राज्यमंत्री असतील बाळा भेगडे किंवा खासदार श्रीरंग बारणे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे उद्या याचा निकाल समोर येणार आहे, त्यामुळे नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे।